सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ उषन्हवै वाजश्रवसः सर्ववेदसन्ददौ तस्य नचिकेता नाम पुत्र आस तं ह कुमारं सन्तं दक्षिणासु नीयमानासु श्रद्धा विवेश सोमन्यत पीतोदका जगदद्रुणा दुग्धदोहा निरीन्द्रियाः अनन्दानामते लोकास्तान् स गच्छति ताददत स होवाच पितरं तत कस्मै मां दास्यसीति द्वितीयं तृतीयन्तं होवाच मृत्यवे त्वा ददामीति बहूनामेमि प्रथमो बहूनामे मध्यमः किं स्विद्यमस्य कर्तव्यं यन्मयाद्य करिष्यति अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथा परे सस्यमिव मर्त्यः पच्यते सस्यमिवाजायते पुनः वैश्वानरः प्रविशत्यतिथिर्ब्राह्मणो गृहान् तस्यैतां शान्तिं कुर्वन्ति हरवैवस्वतोदकम् आशाप्रतीक्षे सङ्गतं सूनृतां चेष्टापूर्ते पुत्रपशुश्च सर्वान् एतद्वृङ्क्ते पुरुषस्याल्पमेधसो यस्यानश्नन् वसति ब्राह्मणो गृहे तिस्रो रात्रिर्यदवात्सीर्गृहे नश्नन् ब्रह्मन् अतिथिर्नमस्यः नमस्तेऽस्तु ब्रह्मन् स्वस्ति मेऽस्तु तस्मान् प्रतित्रीन् वरान् वृणीष्व शान्तसङ्कल्पः सुमना यथा स्याद् वीतमन्युर्गौतमो माभिमृत्यो त्वत्प्रसृष्टं आवाज जरा मोठा करा. एतत्त्रयाणां प्रथमं वरं वृणे यथा पुरस्ताद् भविता प्रतीत औद्दालकिरारुणिर्मत्प्रसृष्टः सुखं रात्रिशयिता वीतमन्युस्त्वां ददृशिवान् मृत्युमुखात् प्रमुक्तम् स्वर्गे लोके न भयं किंच नास्ति न तत्र त्वं न जरया बिभेति उभे तीर्त्वा शयाना पिपासे शोकातिगो मोदते स्वर्गलोके सत्त्वमग्निं स्वर्गमध्येषि मृत्यो प्रब्रूहि त्वं श्रद्दधानाय मह्यम् स्वर्गलोका अमृतत्वं भजन्ते
एतद्वितीयेन वृणेवरेण प्रते ब्रवीमि तदुते निबोध स्वर्गमग्निं नचिकेतः प्रजानन् अनन्तलोकाप्तिमथो प्रतिष्ठा विद्धि त्वमेतन्निहितं गुहायाम् लोकादिमग्निं तमुवाच तस्मै या इष्टका यावतीर्वा यथा वा स चापि तत्प्रत्यवदद्यथोक्तम् अथास्य मृत्युः पुनरेवाह तुष्टः तमब्रवीत् प्रीयमाणो महात्मा वरं तवेहाद्य ददामि भूयः तवैव नाम्ना भवितायमग्निः शृङ्काय चेमामनेकरूपां गृहाण त्रिणाचिकेतस्त्रिभिरेत्य त्रिकर्मकृत्तरतिं जन्म मृत्यु ब्रह्मजज्ञं देवमीड्यं विदित्वा निचाये मां शान्तिमत्यन्तमेति त्रिणाचिकेतस्त्रयमेतद्विदित्वा य एवं विद्वांश्चिनुते नाचिकेतम् स मृत्युपाशान् पुरतः प्रणोद्य शोकातिगो मोदते स्वर्गलोके एष तेऽग्निर्नचिकेतस्वर्ग्यो यमवृणीथा द्वितीयेन वरेण एतमग्निं तवैव प्रवक्ष्यन्ति जनास्तृतीयं वरं नचिकेतो वृणीष्व येयं प्रेते विचिकित्सा मनुष्ये अस्तीत्येके नायमस्तीति चैके एतद्विद्यामनुशिष्टस्त्वयाहं वराणाम् एष वरस्तृतीयः देवैरत्रापि विचिकित्सितं पुरा न हि सुविज्ञेय मनुरेष धर्मः अन्यं वरं नचिकेतो वृणीष्व मामोपरात्सीरतिमा सृजैनम् देवैरत्रापि विचिकित्सितं किल त्वं च मृत्यो यन्न सुविज्ञेयमार्थ वक्ता चास्य त्वादृगन्यो न लभ्यो नान्यो वरस्तुल्य एतस्य कश्चित् शतायुषः पुत्रपौत्रान् वृणीष्व बहून् पशून् हस्तिहिरण्यमश्वान् भूमेर्महदायतनं वृणीष्व स्वयंश जीव शरदो यावदिच्छसि एतत्तुल्यं यदि मन्यसे वरं वृणीष्व मे वित्तं चिरजीविकाय च महाभूमौ नचिकेतस्त्वमेधि कामानां त्वा कामभाजं करोमि ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके सर्वान् कामान् छन्दतः प्रार्थयस्व इमा रामाः सरथाः सतूर्या न हीदृशा लम्भनीया मनुष्यैः
आभिर्मत्प्रत्ताभिः परिचारयस्व नचिकेतो मरणं प्राक्षी श्वो भावामर्त्यस्य तत्सर्वेन्द्रियाणां जरयन् तेजः अपि सर्वं जीवितमल्पमेव तवैव वाहास्तव नृत्यगीते न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो लप्स्यामहे वित्तमद्राक्ष्मचेत्त्वा जीविष्यामो यावदीविष्यसि त्वं वरस्तु मे वरणीयः स एव अजीर्यताममृतानामुपेत्य जीर्यन्मर्त्यः क्वदस्तः प्रजानन् अभिध्यायन् वर्णरतिप्रमोदानतिदीर्घे जीविते को रमेत यस्मिन्निदन्नचिकेतः सन्ति मृत्यो यत्साम्पराये महति ब्रूहि नस्तत योऽयं वरो गूढमनुप्रविष्टो नान्यन्तस्मान्न चित्ता गृणीते इति प्रथमाध्याये प्रथमावल्ली हरिः ओम् श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम् तर करतो आपण प्रारंभ सुरू करायचं? करावा. सुरू करा. ठीक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यस्मिन् सर्वं यतः सर्वं यस्सर्वं सर्वदृक् तथा सर्वभावपदातीतं स्वात्मानं तं स्मराम्यहम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. यस्मात् जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करूया. परमपूज्य मंदाताईंना वंदन करू. आचार्य पदावर आरूढ असलेले डॉक्टर लुले यांना वंदन करतो. आपण श्रोत्यांमध्ये ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आहात. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. ग्रामदेवता स्थानदेवता यांना वंदन. सकल संतजनांना वंदन करून
आपण आपल्या आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. मला आठवते काही दिवसापूर्वी वेदांसंबंधीच आपण इथे काही चिंतन केलं होतं. 2-3 प्रवचन त्याचं चिंतन झालं. आज पुन्हा आपल्या सगळ्यांच्या परम भाग्याने हा एकदम एक सुयोग जुळून आलेला आहे. वेदासंबंधी विचार, वेदांसंबंधी चिंतन, वेदांसंबंधी कुठलीही कृती ही आपल्या भाग्यातलं जे शुद्ध पुण्य आहे ते जोपर्यंत उदयाला येत नाही तोपर्यंत हे काहीही घडत नाही. लक्षातच ठेवायचं. म्हणून हे कौतुक आहे सगळ्यांचं, खरोखर आहे. कुठेतरी पूर्वजन्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अर्जित केलेल्या आहेत आणि त्यामुळे आज हा असा एक सुयोग जुळून आला. सकाळच्या वेळेला हे चिंतन घडते. आणखी विशेष म्हणजे सूर्यनारायण आपल्या तेजाने वर उगवलेला आहे आणि त्याचं तेज आता वाढत आहे आणि त्याच्याच तेजाने जे उपनिषद प्रकाशित झालेला आहे, जो वेद प्रकाशित झाला आहे, त्या वेदाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. विशेष म्हणजे त्या वेदाच्या अंतर्गत असलेल्या उपनिषदाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. एक थोडीशी प्रस्तावना आपण करूया. वेदांसंबंधी एकदम सुरुवातच नाही करता येत, खरं सांगतो अगदी. कारण वेद शब्द असा आहे की तो इतका व्यापक आहे, अनंत आहे. अनंता वै वेदाः. त्या अनंताची सुरुवात कशी काय, म्हणजे कुठून तरी आपल्याला एक जो प्रतिपाद्य विषय आहे त्या संबंधी पोहोचण्यासाठी कुठेतरी एक मार्ग आपल्याला शोधून घ्यावा लागतो आणि त्यापासून सुरुवात करावी लागते. आणि म्हणून आज आपण ज्या उपनिषदाचं चिंतन करायला सुरुवात करतो आहे ते उपनिषद ज्या 4 वेदांच्या शाखेतला आहे, ती शाखा, त्या शाखेसंबंधी आपल्याला काहीतरी जाणून घेणं आवश्यक आहे. जो प्रतिपाद्य विषय असतो त्या विषयाचं मूळ कुठे आहे आणि त्या विषयाचं तत्वज्ञान, याचा स्रोत काय आहे, हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मग आपल्याला पार्श्वभूमी जर स्पष्ट झाली तर त्या पार्श्वभूमीवर जे काही आपल्याला श्रवण घडेल त्या श्रवणाची यथार्थता प्राप्त होते. आपल्याला यथार्थ श्रवण घडते थोडक्यात. म्हणजे या सर्व दृष्टींनी विचार केला असता आपण आज थोडीशी एक प्रस्तावना घेऊया. कदाचित आजचं प्रवचन प्रस्तावनेमध्ये जाऊ शकते आणि नंतर जे उपनिषद आज आपण अभ्यासासाठी इथे घेतलेलं आहे, कठोपनिषद, ते उपनिषद अत्यंत तेजस्वी आहे. तेजस्वी आहे. सूर्याचं तेज त्यामध्ये साठवलेलं आहे. कारण ते ज्या वेदामधून आलं त्या वेदाचे जे निर्मिती तर आपण म्हणू नाही शकत त्यांना, त्या वेदातील मंत्रांचे द्रष्टे ऋषी सूर्याच्या प्रार्थना करूनच त्यांना हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून फार अप्रतिम असं एक उपनिषदाची निवड करण्यात आलेली आहे चिंतनासाठी. निवडच जर चांगली झाली असेल तर पुढचं सगळं चांगलं होणार आहे, नाही का? आपण निवडलेली वस्तू जर अप्रतिम असेल, त्या वस्तूपासून जो काही आपल्याला लाभ होईल तोही अप्रतिम होणारच आहे, हे निश्चित आहे अगदी. असो, या दृष्टीने थोडस आपण आता चिंतनाला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण याचा शांती पाठ आहे तो म्हणून घेऊ आणि मग चिंतनाला सुरुवात करूया. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि. ओम शांती शांती शांती. प्रतिपाद्य विषय आपण आताच बघितला. कठोपनिषद हा विषय आहे विचार करण्याचा. आणि त्या विषयाचं जे एकंदरीत स्रोत कुठून आहे, ज्ञानाचा स्रोत कुठून आलेला आहे. सगळ्या ज्ञानाचा स्रोत फक्त वेदांमधून आहे, एवढं लक्षात ठेवूया आपण. वेदांशिवाय कुठेही ज्ञानाचा स्रोत अजिबात आलेला नाही आहे. आणि म्हणून आपल्याला वेदांसंबंधी थोडीशी माहिती दिलेली आहे अगोदर, पण बरेच दिवस झाले. अगदी थोडक्यात माहिती देऊ आणि नंतर मग आपल्या प्रतिपाद्य विषयाकडे वळूया आपण. आणि हे जे वेद आहे, हे वेद म्हणजे काय आहे खरं म्हणजे? कारण आपल्याला शंकराचार्यांनी त्यांच्या एका स्तोत्रामध्ये आज्ञा दिली आहे, वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्म सनुष्ठीयताम.
आज्ञा आहे ती, साधना पंचक त्यांचं आहे. साधना करताना काय करायचं आहे तर वेदो नित्यम धियताम, नित्य अभ्यास करायचा वेदांचा. हो, नित्य. जसं आपण अकॅडमिक जे आपलं शैक्षणिक जे हे काही असते सत्र असतात त्याचा नित्य अभ्यास करतो, तसा अभ्यास आपल्याला करायचा आहे नित्यम. आणि त्या नित्य अभ्यासामधूनच आपल्याला आपल्या जीवनाची शैली घडवायची आहे सगळ्यात. का असं सांगितलेलं आहे? आपलं अकॅडमिक जे असते बघा तुम्ही, त्यातून आपण आपल्या जीवनाचं एकंदरीत रूपरेषा तयार करतो की नाही. इंजिनिअरिंगला गेलेले विद्यार्थी इंजिनिअरिंग पुस्तकाचा सतत अभ्यास करतात, त्यांना इंजिनियर व्हायचं असते. पण आचार्यांना काही असं इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा वगैरे असं काही त्यांनी सांगितलं नाही. ते म्हणतात वेदो नित्यमध्ये येता. म्हणून आपल्याला, आपण मानव देहात येऊन जर काही पहिलं आद्य कर्तव्य असेल तर वेदांचा अभ्यास करणे हेच एकमेव कर्तव्य आहे. आणि का आहे? कारण या वेदांच्या अभ्यासामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय प्राप्त करून घ्यायचं हे सांगितलेलं आहे. साधी गोष्ट आहे, अगदी तर्काने आपल्याला साधी कळते. आपल्या या जीवनाचं काय प्राप्तव्य आहे, कशासाठी आपल्याला हा नरदेह मिळाला. थोडस अवलोकन केलं तर नरदेहाशिवाय बाकीचे जे मानवेतर मानव देहाच्या इतर जे काही देह आहेत त्या देहाकडे जर थोडक्यात आपण थोडं चिंतनशील अवलोकन केलं तर असं म्हणूया आपण, तर आपल्याला असं दिसतं की ते एका विशिष्ट जीवनशैलीमध्ये जीवन जगतात आहे फक्त. बस तेवढ्या पॅरामीटर्सवर त्याच्या बाहेर जात नाही ते. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य येतात पशुपी नराणाम. पशु आणि नर यांच्यामध्ये हे सामान्य आहे, आहार निद्रा भय आणि मैथुन. पण मानव देह त्यातून वेगळा काढला. ज्ञानी नाही को विशेष अधिको आणि ज्ञाने नाही ना पशुभी समान, हे वेदात सांगितलेलं आहे. ते ध्येय आहे आपलं. आपण ज्ञानहीन राहायचं नाही आपल्याला. कारण हा एकमेव देह असा प्राप्त झाला की त्या तो देह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला या सृष्टीचा जो निर्माता आहे त्याच्याशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करता येतो. फक्त याच देहामध्ये ती यंत्रणा आपल्याला परमेश्वराने बसवून जन्माला घातलेला आहे. या विश्वाचा निर्माता, आद्य जो निर्माता आहे, या विश्वाच्या मुळाशी जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाची ओळख फक्त मानव देहातच होते. संतांनी किती स्तुती केलेली आहे. बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ पुराण श्रुती गावा, तुलसीदासजी म्हणतात. मानव देहाचं काय? बडे भाग मानुष जंतुनाम नरजन्म दुर्लभम पुस्तम तत्व विप्रता, शंकराचार्य म्हणतात नरजन्म अत्यंत दुर्लभ आहे. स्वर्गातले देव सुद्धा मानव देह धारण करण्याची इच्छा करतात, कारण स्वर्गातले भोग त्यांना माहित आहे सगळ्या भोगांना डेट ऑफ एक्सपायरी आहे, लक्षात ठेवायचं आपण. आणि क्षीणे पुण्य मरते लोक शांती खाली पाठवून देतात. अगदी रुतले असले काही तिथे एक्सटेन्शनचा अर्ज कोणी करू नाही शकत. क्षीणे पुण्य मरते लोक शांती, अशी ही व्यवस्था आहे इथली. याचं अवलोकन करायचं. तद्ब्रह्म निष्कलम अहम नचभूत संघ, हे ध्येय आहे आपलं. आणि हे सगळं वेदांमध्ये लिहिलं, लक्षात ठेवायचं. म्हणून वेदो नित्यम धियताम असा आदेश शंकराचार्य आपल्याला देतात. सगळ्या संतांनी हेच केलं. आपल्याला ज्याची ओळख करून घ्यायची आहे तो जो ईश्वर आहे, तैसा वेद प्रतिपाद्य ईश्वरू तो होवावया लागी गोचरू. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, माऊलीने तेच सांगितलं, मराठीमध्ये ओळीमध्ये सांगितलेलं आहे. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, वेदो नित्यमध्ये येताम एकच अर्थ आहे. पै अहितापासून काढिती हित देवनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. माऊली सांगते. श्रुतीला माऊली म्हटलं, माऊलीने म्हटलं आहे श्रुती माऊली, असं वाक्यप्रयोग ज्ञानेश्वर माऊलीने श्रुतींसाठी केलेला आहे. माऊली आहे ती सर्वांच्या हिताचं. अहितापासून काढते, आपल्या जीवनात जे काही आपलं अहित आहे त्याच्यापासून आपल्याला काढून घेतात. हित देवनी वाढविती, आपल्या हिताचं काय आहे ते आपल्याला देतात आणि वाढवतात आपल्याला. नाही गा श्रुती परवती माऊली जगा, अशी माऊलीच नाही आहे जगामध्ये वेदांसारखी. असं हे सगळे महत्वाच्या ज्या गोष्टी वेदांसंबंधी आपण जाणून घेऊ. वेद अनंत आहे, तो अनंतो वै वेदा. आणि मग जे या
मृत्यूलोकावर मानव देह धारण करून आलेले आहेत, जे विचारवंत आहेत, प्रज्ञावंत आहेत, ज्यांची बुद्धी सूक्ष्म आहे, असा एक वर्ग एकत्र आला आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली की आपण या सृष्टीचं जे अवलोकन केलं तर आपल्याला इथे काही समजतच नाही, कशी काय सृष्टी कोणी निर्माण केली, कशी केली. एवढं सगळं आपल्याला डोळ्यासमोर जे दिसत आहे, सगळं याच्यामध्ये विविधता आहे. किती विविधता आहे या सृष्टीत? हा प्रश्न सर्वसाधारण प्रापंचिक लोक जे आपण आहोत कधीच विचार नाही करत. आणि त्यांना शास्त्राने विषयी म्हणून सोडून दिलं, जा तुम्ही आता विषयी आहात, तुम्हाला विषयातच रमायचं आहे, मग काय करतील ते, रमणच विषयात आहे. आणि म्हणून विचारवंत, प्रज्ञावंत, बुद्धिमान, विद्वान, सूक्ष्म बुद्धी असलेले असे जे एक वर्ग जे आहे, त्या वर्गाने या संपूर्ण ब्रह्मांडाचाच विचार केला असं म्हणूया आपण. ब्रह्मांडाचाच त्यांनी विचार केला, करायला सुरुवात केली. त्यांच्या असं लक्षात आलं की या सृष्टीमध्ये अनंत म्हणजे विविधता आहे, खूपच विविधता आहे, नानात्व आहे इथे. आणि प्रश्न असा पडला की त्या या सगळ्या ब्रह्मांडाच्या मुळाशी काय एक तत्व आहे की ज्या तत्वावर हे सगळं ब्रह्मांड अत्यंत सुरळीतपणे चालू आहे. कोणी आज्ञा दिली का सूर्याला तू वेळेवर उगव आणि वेळेवरच तुझा अस्त झाला पाहिजे? किती ते दीर्घकालापासून हे सूर्याच्या भोवती सगळे तारे ग्रह हे फिरत आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने. कोण दिली आहे त्यांना अशी ही एवढी, म्हणजे त्यांच्याच ऑर्बिट मध्ये फिरत राहायचं अशी आज्ञा कोणी दिली आहे? इथं बाहेरचं झालं. या आपल्या मृत्यू लोकावर पृथ्वीवर तरी कितीतरी विविधता आहे, अनंतता आहे. मग हे नानात्व सत्य आहे का, असा प्रश्न त्यांना पडला. नानात्व सत्य आहे का? नानात्व सत्य कसं राहील? सत्य फक्त एकच असू शकते. आणि म्हणून या दिशेने विचाराची सुरुवात झाली, अत्यंत विचारात गढून गेले. आणि जेव्हा आपण अत्यंत विचारात गढतो त्यावेळेस आपलं ध्यान लागत असते. लक्षात ठेवायचं, आपला अनुभव आहे बरं का सगळ्यांचा. खूप चिंतनामध्ये आपण ज्यावेळेस मग्न राहू ना, त्यावेळेस आपल्या भोवताली काय घडत आहे हे समजत नाही आपल्याला. व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला हे अनुभव आहेत. आपण जेव्हा खूप विचारत असतो त्यावेळेस आपल्या घरातले लोक आपल्या समोरून येणं जाणं करतात, ते बोलतात, ते काही कळत नाही, आपण आपल्या विचाराच्या तंद्रीमध्ये असतो. ते ध्यानच आहे. आणि म्हणून त्यांना त्या ध्यानामध्ये उजेड दिसले. ते ध्यान योगानुगता अपश्यन आलं जो त्यांनी, त्यांना त्या ध्यानामध्ये सत्याचा साक्षात्कार झाला. मी सगळं सांगत बसत नाही वेदांचं एवढं हे. त्या साक्षात्कारामध्ये त्यांना कळून आलं, देवात्म शक्ती गुणेर निगुडाम. उपनिषदाचाच भाव सांगतोय मी तुम्हाला. त्या परमात्मा आहे एक, परमात्मा नावाची एक कुठली तरी एक तत्व आहे, आपण तत्व म्हणू त्याला. आणि त्याची स्वतःच्या शक्तीने तो असा वेष्टिलेला आहे. देवात्म शक्ती स्वगुणैर निगुडाम, अत्यंत रहस्यमय आहे. ते एक तत्व या संपूर्ण विश्वाचं संचालन करत आहे. म्हणून मग पुढे हा विचार सुरू झाला. आणि अनेक गुरुकुल होते, अनेक ऋषीमुनी त्या गुरुकुलामध्ये होते, ध्यानाच लावून बसायचे. त्यांनी प्रश्नही तसेच विचारलेले आहे. मग आहे का असं ते तत्व सर्वशक्तिमान? मग हे अनंतत्व जे एवढं सृष्टीमध्ये दिसते, याचा कुठे अभ्यास करत बसायचं? कुठे याच्या प्रत्येकाच्या मागे लागायचं? एक जन्म नाही पुरणार आपल्याला. मग आहे का अशी काही वस्तू की जी एक वस्तू जाणून घेतलं असता सगळं जाणल्या जाईल? तस्मिन्नु भगो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवति. आहे का अशी? एका उपनिषदाची सुरुवात अशी झाली आहे बरं का. आणि त्या ऋषीमुनींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पुरुष वेद सर्वम यद्भूत यच्च भव्यम. असो, तो त्याचा सार पाहू आपण काय आहे. मुंडक उपनिषदाचं आहे ते. प्रश्नच विचारला तसा. आम्हाला हे सगळं जाणत बसायला आमच्याकडे एवढं आयुष्य नाहीये, वेळ नाहीये, आम्हाला जाणण्याची इच्छा नाहीये. पुन्हा हे सगळं बदलत आहे. एका वस्तूबद्दल जाणायला गेले तर ती वस्तू थोड्या वेळाने आपलं स्वरूप बदलून टाकतं, रूपांतर होते, क्षणभंगूर आहे ही सगळी. मग याचा अभ्यास करायचा कसा काय? आणि म्हणून प्रश्न पडला की खरोखर काहीतरी एक वस्तू असली पाहिजे की जी जाणलं असतं मग हे सगळं जाणलेलं आहे. एकेन विज्ञातेन सर्वमिदं विज्ञातम भवति. आणि तो शोध उपनिषदांनी केलेला आहे. लक्षात ठेवायचं. त्याला आपण आत्मा म्हणतो, त्याला परमात्मा म्हणतो.
हा वेदातून आला आहे. वेद आणि उपनिषदाचा काय फरक आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. वेद अनंत आहेत. पुढे या अनंत वेदामध्ये अनंत वेदाचे भगवान व्यास यांचा जन्म झाल्यानंतर या वेदांमध्ये असलेल्या ज्ञानाला एक प्रकारचे अत्यंत शिस्तबद्ध, म्हणजे याने शिस्तबद्ध, अत्यंत शिस्तीत त्या पद्धतीमध्ये त्याचे विभाग भगवान व्यासांनी केले. ते एकच वेद होता पूर्वी, त्याचे 4 वेद केले, सगळ्यांना माहित आहे. आणि वेद तरी आले कुठून असा प्रश्न आपल्याला पडेलच कदाचित. कुठून आले वेद? कोणी म्हणजे निर्माण केले? कोण आहे हे? व्यक्ती कोण आहे? वेदाची निर्माती कोण आहे? कोणीच नाही. त्याचं उत्तर आहे या वेदांचा रचयिता अशी व्यक्ती कोणीही नाही. व्यक्ती म्हणतो बरं का मी, पुरुष कोणी नाही, व्यक्ती कोणी नाही. यस्य निश्वासितम वेदा यो वेदेभ्यो अखिलम जगत निर्ममे तमाम वंदे विद्यातीर्थ महेश्वरम. सायणाचार्य एक मोठी अधिकारी व्यक्ती होती वेदांतामधली. त्यांनी हा श्लोक लिहिलेला आहे. यस्य निश्वासितम वेदा, काहीच माहित नाही, वाणीच प्रकट झाली एकदम. ऐकणारा फक्त तो एकटाच होता त्यावेळेस. आता बाकीचं मधलं सांगत नाही आपल्याला, मी सांगतो त्याचा अर्थ निश्चित कळत असेल. आपला जो आद्य पुरुष आहे त्याच्याच कानावर पडलं हे सगळं. कुठून आलं कळतच नव्हतं त्याला. त्याच्या श्वासोश्वासातून हे नियत आहे असं त्याला कळलेलं आहे. यस्य निश्वासितम वेदाः, त्याला कळलं यो वेदेभ्यो अखिलम जगत, या वेदातून सर्व विद्या प्रसृत झालेल्या आहेत. सर्व विद्यांचा उद्गम हे सर्व वेदच आहे. अशा त्या विद्यातीर्थ महेश्वराला सायणाचार्यांनी वंदन केलेलं. तम वंदे, त्यांना वंदन केलेलं आहे. आणि हे त्यांच्या लक्षात आलं. कोणाच्या? जो ब्रह्मदेव आपण म्हणतो त्या ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की आपल्याला जी वाणी ऐकवाली ते त्याच्या पित्याची आहे. ब्रह्मदेव पितामह किंवा आपला पिता, ब्रह्मदेव पिता, आणि तो पितांचे पिता पितामह. दिसत काहीच नव्हतं आणि नुसतं कानावर आले ते वेद. आणि मग त्याला फक्त 2 शब्द आले. आपल्याला सगळ्यांना माहित, आपण भागवते वाचतात. त आणि प ऐकले, त्यांनी तप केलं आणि मग ते ज्ञान स्वरूप असलेलं तप होतं. यस्य ज्ञानमयं तपः, 1000 दिव्य वर्ष तप केलं. आणि पुढे सगळे हे जे वेदांमध्ये जे काही आहे ज्ञान, रहस्यमय ज्ञान असलेलं, ते ज्ञान त्या ब्रह्मदेवाच्या 4 मुखातून बाहेर पडलं. ही एक व्युत्पत्ती आहे. खूप व्युत्पत्ती आपल्याला ऐकायला मिळेल. अशा प्रकारे कुठेतरी एक संगती लावण्यासाठी एक भगवान व्यासांनी हे केलं. ओम मधून सगळ्या याची उत्पत्ती झाली असंही आपल्याला वाचनामध्ये मिळेल. सगळं पूर्ण विश्वच ओम मधून आलेलं आहे. सर्वाधार ओंकार या कठोपनिषदामध्ये येणार आहे. सर्वे वेदा यत् पदमामनंती येणार आहे ती श्रुती. तेव्हा त्याचा अभ्यास करून गेला पण. आणि असे ते हे जे आहे असे वेद निर्माण झाले. त्या वेदांमधून सगळंच निर्माण झालेलं आहे. बस काय काय नाही निर्माण झालं तिथे. अस्य महतो भूतस्य निश्वासितम य एतद् ऋग्वेदो यजुर्वेदा सामवेदो अथर्ववेदा शिक्षा कल्प व्याकरण छंदम ज्योतिषम इति. सगळेच्या सगळं त्यात तिथूनच बाहेर आलेलं आहे. त्या वेदांमधून हे वचन आहे. तस्मात यज्ञात सर्वत रुचस सामानी जज्ञिरे छंदंसी जज्ञिरे तस्मात युजस्मात अजायत. आहे ना पुरुष सुक्त म्हणणारे, अभिषेक करणाऱ्यांना माहित आहे. त्याच्यामधून सामानी जज्ञिरे छंदांसी जज्ञिरे तस्मात युजस्मात अजायत. सगळे सामानी, सामवेद, अथर्ववेद, ज्ञानवेद, ऋग्वेद, यजुर्वेद सगळं त्याच्यातून आहे ना. शिक्षा कल्प व्याकरण छंद ज्योतिषम इति निरुक्त वगैरे वगैरे सगळे त्याच्यातूनच बाहेर पडलेले आहे तिथून. आणि ते निर्माण झालेलं आहे. आणि ते कोणाचा आवाज आहे हे माहित नव्हतं. म्हणून सायणाचार्यांनी अपौरुषम वेदम अपौरुषम वाक्यम वेदाः असं सायणाचार्यांनी म्हटलं. ही वेदाची एवढी पार्श्वभूमी पुरेशी आहे आपल्याला जाणून घेण्यात. आणि म्हणून वेद जे आहे हे अपौरुषीय आहेत. हे तत्व आपण लक्षात ठेवायचं. ते कोण्या व्यक्तीने निर्माण केलेले नाहीत. त्याचा निर्माता कोणी पुरुष नाही. आणि हे वेद निर्माण जे झालेले आहे ते प्रत्यक्ष परमात्म्याच्या मुखातून निर्माण झालेले आहे. ती ज्ञानवाणी आहे अशी सर्व आपल्या भारतीयांची जी परम श्रद्धा आहे. आपली श्रद्धा आहे ती, त्याला श्रद्धा म्हणतो मी. कारण श्रद्धेशिवाय हे असं आपण स्वीकारणार नाही. श्रद्धा नसेल
जिथे श्रद्धा नाही तिथे फक्त एकच गोंधळ चालतो, त्याला संशय कल्लोळ म्हणतात. श्रद्धा आहे तिथे स्थिरता राहते, आणि श्रद्धा जिथे नाही तिथे संशय कल्लोळ असतात. अश्रद्धेमधून सगळ्या प्रकारचे संशय निर्माण होतात, आपल्याला माहित आहे. असे हे वेद आहे. या वेदांमध्ये जीवाला, मानवी जीवनाला किंवा मानवी देहधारी जीवाला काय इष्ट आहे आणि काय अनिष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यामध्ये विवेचन आलेलं आहे. इष्ट अनिष्ट दोन्ही प्रकारचं विवेचन त्यामध्ये आलेलं आहे. ते प्राप्त करून घेण्याचे उपाय आलेले आहेत त्याच्यामध्ये. जीवाच्या हिताचं काय आहे ते प्राप्त करून घ्यायचं याचे उपाय सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे. सगळंच आहे, सगळंच आहे वेदांमध्ये, काय नाही आहे. वेद म्हणजे आताच्या भाषेत बोलायचं म्हणजे एनसायक्लोपीडिया म्हणतो ना आपण ज्याला, विश्वकोश, तशा प्रकारचा आहे. काही विचारा त्याला, जसं आजकाल त्या गुगलला काही विचार टाकलं तर सांगतो त्याचं उत्तर, असं वेदांना काही विचारा त्याचं उत्तर मिळेल. फक्त वेदांना मी कोण आहे हे सांगता येत नाही, बाकी सगळं गुगलवर आपल्याला मिळते त्याचं उत्तर. पण मी कोण आहे याचं उत्तर गुगल सुद्धा देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला वेदाचं अध्ययन केलेले आणि ज्यांनी वेदांचा साक्षात्कार करून घेतला अशा सद्गुरूच्या चरणाशी जावं लागतं. असं आपण थोडस वेदांचं एक बाह्य स्वरूप बघितलं, आणि त्या वेदांच्या याच्यामध्ये आता आपण जो आपल्या थोड्याशा विषयाकडे वळूया. आपण आपला जो विषय, प्रतिपाद्य विषय आहे तुमच्या सगळ्या प्रवचनाचा, आपल्या प्रवचनाचा म्हणतो, तो कठोपनिषद असा आहे. आणि म्हणून हा आता वेद आपल्याला कळले, सगळ्या ज्ञानांचा उद्गम वेद आहे. कुठलंही ज्ञान असू द्या ते वेदांमध्येच आहे. जे वेदांना माहित नाही ते कोणालाच माहित नाही, हा दुसरा मुद्दा लक्षात ठेवा. कोणीच, कारण वेद शब्दाचा अर्थ जाणणे असा आहे, आणि वेदांनीच जर जाणलं नाही तर आपल्यापर्यंत येईलच कुठून ते. जे वेदांनी जाणलं ते वेदांनी सगळं आपल्यापर्यंत ज्ञान पाठवलेलं आहे. असो, हे वेद पूर्वी एक होते. आपण जाऊया पुढे. एकच होता वेद. मत्स्य पुराण, वायू पुराण या दोन पुराणामध्ये वेद एक होता असा उल्लेख आहे, आणि तो यजुर्वेद होता असा त्याच्यातही उल्लेख आहे. ते त्यामध्ये पुराणातले उल्लेख आहे, ते त्याच्याकडे नाही. आपण वेद एक होता एवढं निश्चित जाणूया ते. आणि या एका वेदामध्ये इतकं ज्ञान हे होतं की भगवान व्यास यांची निर्मितीच ह्या वेदांसंबंधी, वेदांमधलं असलेलं ज्ञान मानवी देहधारी जीवांपर्यंत पोहोचवण्याचं कर्तव्य भगवंतांनी त्यांच्याकडे दिलं होतं. त्यांना असं वाटलं की एका वेदाचा अभ्यास करणं म्हणजे अशक्य आहे, एका जन्मामध्ये अशक्यच आहे. कित्येक जन्म जातील, या एका वेदाचा अभ्यास होणार नाही. आणि म्हणून त्यांनी या एका वेदाचे 4 विभाग केले. लक्षात ठेवायचं, 4 विभाग केले त्यांनी एका वेदाचे. 4 विभागाचे नाव सगळ्यांना माहित आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. भगवान व्यासाचे 4 अत्यंत लाडके शिष्य होते. त्यांचे नाव आहे पैल, त्यांचे ऋषींचे हे नाव आहे वैशंपायन, दुसरं नाव आहे जैमिनी, आणि सुमंत. हे अत्यंत लाडके, हे अत्यंत तेजपुंज, तपोवृद्ध, खूप तपश्चर्या केलेले भगवान व्यासाचे शिष्य हो. त्यांना शिष्य भगवान व्यासाचा होण्यासाठी काय अधिकार प्राप्त करून घ्यावा लागला असेल, आपण कल्पना करा. असे ते 4 शिष्य होते. म्हणून भगवान व्यासांनी त्यांना एक दिवशी बोलवलं आणि सांगितलं, बाबांनो, हे जे सगळं ज्ञान स्वरूप असलेले हे जे वेद आहे, या वेदांना मी 4 विभागामध्ये, त्यांना 4 त्याच्यामध्ये विभाजित करतो आहे, 4 भागांमध्ये. पहिलं ऋषींना बोलवलं, त्यांना ऋग्वेदाची संहिता प्रदान केली. वैशंपायन ऋषींना बोलवलं, त्यांना यजुर्वेदाची संहिता प्रदान केली. जैमिनी ऋषींना बोलवलं, त्यांना याची सामवेदाची संहिता त्यांच्याकडे दिली. आणि अथर्ववेदाची संहिता जी दिलेली आहे ते सुमंतू नावाच्या त्यांच्या शिष्याकडे दिलेली आहे. त्यांना आज्ञा केली, जा तुम्ही आणि या वेदांचे जे आहे तुम्ही तुमचे स्वतंत्र गुरुकुल स्थापन करा. तुमचे शिष्य मंडळी जे आहे त्या शिष्य मंडळींना या वेदामध्ये असलेलं ज्ञान प्रसारित करा. त्यांना त्यांच्यापर्यंत पाठवा आणि त्यांना सांगा की याचा वेदांचा प्रसार तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत आणत राहा.
ते सगळं आजपर्यंत आपल्याला आज जे दिसते आहे ते तिथून आलेलं आहे. त्यांचं ते मूळ तिथे आहे, मूळ तिथे आहे. असे हे चारी ऋषींचे आश्रम अजून आपल्याला वाराणसीमध्ये बघायला मिळतात. वेदांचे तर आहेच, बाकी दर्शनकार जे आहे, दुसरे दर्शनकार, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, सगळे आश्रम आपल्याला काशीपीठ, ज्ञानाचं पीठच मानलं जाते, तिथे आहेत. आणि या सगळ्या वेदांचं पठन पाठन सगळं तिथे सुरू असते, आजही सुरू आहे. भगवंताची ती रचना आहे. कारण कुठलाही मानव देहधारी जीव हा ज्ञानविरहित अवस्थेत राहायला नको. तो ज्ञानविरहित अवस्थेत जर राहिला तर तो पशु होऊन जाईल. हो, ज्ञानही नाही ना, पशुही समान आहे. आणि एवढं मोठं सुंदर मानव देह मी निर्माण केलेला आहे, ज्यामध्ये हे लोक मला प्रत्यक्ष ओळखू शकतील, माझ्यापर्यंत येऊ शकतील. आणि हे जे जन्ममरण परंपरा आणि त्याच्यामध्ये असलेला हा संसरती इति संसार, हा जो संसार आहे जो दुःखरूपच आहे मुळामध्ये, त्या दुःखातून त्यांची सुटका होईल या सगळ्या प्रकारच्या उपायांसहित हे जे वेद मी निर्माण केले ते त्यांच्यापर्यंत पोचतील. आणि कसाही असो मानव देहधारी, ज्ञानी असो अज्ञानी असो, विषयी असो, पामर असो, बद्ध असो, कसाही असू द्या, तो मोक्षाचा अधिकारही आहे. या पदवीने त्याला विभूषित करून जन्माला घातलेला आहे भगवंतांनी, कसंही असू द्या. आणि म्हणून मग हे जर असं सगळ्यांना इथे मानव देहधारी करून जर पाठवलेलं आहे तर सगळ्यांचा उद्धार होण्याचे ते अधिकारी आहेत. आणि तो अधिकार त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी साधन काय हे सुद्धा वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. असो, हे सगळं झालं, हे 4 वेद झाले. आणि त्यामध्ये जो यजुर्वेद झालेला आहे, कारण आपलं उपनिषद जे आहे कठोपनिषद, हे यजुर्वेदाच्या कृष्ण यजुर्वेदीय शाखेचा आहे. त्या वेदांबद्दल थोडीशी माहिती आपण आता घेऊया. आवश्यक आहे ती माहिती घेणं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आपण कठोपनिषदाच्या अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदर ती संपूर्ण पार्श्वभूमी कुठून आलेली आहे हे जर आपल्या अंतःकरणात व्यवस्थित त्याचं चित्रण झालं असेल तर हे वेद समजायला आपल्याला अवघड जात नाही. वेद समजायला अवघड जात नाही. असे हे 4 वेद आणि हे 4 ऋषींना देऊन त्यांना त्यांचं कार्य सोपवलं. आणि भगवान व्यासांनी सांगितलं की जा तुम्ही आपापल्या तुम्हाला जे कार्य सोपून दिलेलं आहे भगवंताच्या इच्छेने ते कार्य तुम्ही करायला लागा. आता आपण यजुर्वेदाकडे, कारण आपला संबंध यजुर्वेदाशी आहे. ऋग्वेद जो आहे, सामवेद, अथर्ववेद यांच्या त्या ऋषींनी त्यांचं कार्य सुरू केलं. आपलं जे उपनिषद आहे ते यजुर्वेदा अंतर्गत येते आहे, कृष्ण यजुर्वेदा अंतर्गत येते आहे. त्या संबंधी विचार करण्यासाठी कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद असे यजुर्वेदाचे 2 भाग आहेत. ते कसे पडले, काय पडले याची थोडीशी माहिती घेऊन घेऊ. म्हणजे मग आपला वर्ग ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. आता थोडस आणखी एक 4 वेदांबद्दलच एक थोडीशी माहिती घेऊन घेऊ आपण. 4 वेदांमध्ये जे ज्ञान आलेलं आहे हे 4 वेद आहे यांच्यामध्ये मोठे झालेले आहे, म्हणजे खूप बरेच मोठे झालेले आहेत. ते पण मंत्रांनी ते सगळे वेद जे आहे ते ज्ञान स्वरूप आहे. एक मुद्दा, त्या सर्व वेदांमध्ये मंत्र आहे. मंत्र ब्राह्मणयो नामधेयम असं वेदांची व्याख्या आहे. वेदांमध्ये मंत्र आहेत आणि ब्राह्मण भाग या 2 मिळून वेद होतात आहे. लक्षात ठेवायचं. सांगितलंय बहुतेक, मला असं आठवते मागच्या सांगितलं असेल, मंत्र ब्राह्मणात्मक. मग मंत्र काय आणि ब्राह्मण काय? तर मंत्र जे आहेत ते मंत्र जे भगवंताच्या मुखातून बाहेर आलेले आहे, त्या प्रत्येक मंत्र जे आहे, ऋग्वेदाचे मंत्र आहेत, यजुर्वेदाचे यजु मंत्र आहेत. ऋग्वेदाच्या मंत्रांना ऋचा म्हणतात, यजुर्वेदाच्या मंत्रांना यजु मंत्र म्हणतात. असे हे सगळे 4 वेदांचे जे मंत्र आहेत ते 4 वेदांच्या वेगवेगळ्या मंत्रांना वेगवेगळे नाव झाले. प्रश्न असा येतो की हे 4 वेद जे आहे या 4 वेदांचं मुख्य कार्य काय आहे? तर त्याचं मुख्य कार्य पाहण्यासाठी आपल्याला आता फार महत्वाची एक गोष्ट बघावं लागेल. नंतरच मग आपण आपल्या या यजुर्वेदाच्या याच्याकडे जाऊ. हे 4 वेद जे आहे याची निर्मिती मुळातच कशासाठी झालेली आहे? तर आपण वराह मिहिर म्हणून एक नाव ऐकलं असेल. वराह मिहिर म्हणून अलीकडचे ज्योतिष्य शास्त्राचे ते प्रवर्तक आहेत. वराह मिहिर अत्यंत म्हणजे ऋषीच आहेत ते.
साधेसुधे लोक नव्हते. आणि त्यांनी ज्योतिषशास्त्र जेव्हा संशोधन करून शास्त्र काढलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, कारण तेही ऋषीच होते, म्हणून त्यांनी जे त्यांना ध्यान अवस्थेमध्ये जे साक्षात्कार झाले तेव्हा त्यांनी एक मंत्र लिहून ठेवलेला आहे. तो मंत्र मी वाचून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. वेदा ही यज्ञार्थम अभिप्रवृत्ता कालानुपूर्व विहितस्य यज्ञाः तस्मादिदं कालविधानशास्त्रम यो ज्योतिषम वेद स वेद यज्ञान. त्याचा अर्थ सांगतो म्हणजे लक्षात येऊन जाईल. वेदो ही यज्ञार्थम अभिप्रवृत्ता, सगळे वेद यज्ञाच्या प्रीत्यर्थ प्रवृत्त झालेले आहे. थोडस याचा माहिती करून घेणं यासाठी आवश्यक आहे, कारण आपण यजुर्वेदाकडे ज्यावेळेस जाऊ तेव्हा त्या यजुर्वेदाचं एक प्रतिकात्मक जे स्वरूप आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ते म्हणतात सगळे वेदाची निर्मितीच मुळात यज्ञासाठी झाली, ते प्रवृत्त झाले आहे. वेदा ही यज्ञार्थम अभिप्रवृत्त, त्याची मुळात प्रवृत्ती हे यज्ञासाठी झालेली आहे. मग आता यज्ञ म्हणजे काय, तो आपल्या समोर यज्ञ शब्द आपण उच्चारला की ते सगळी येते. एक यज्ञ कुंड आहे, 4 जण त्याच्या अवतीभोवती बसलेले आहेत, आहुती देत आहे वगैरे. हा स्थूल यज्ञ शब्दाचा अर्थ आहे. पण यज्ञ शब्दाचे खूप अर्थ आहे. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात आपल्याला सगळ्या यज्ञाची ओळख झालेली असेलच, आपण अभ्यास केलेला असल्यामुळे मी असं समजतो की आपल्याला ते सगळं माहित आहे. म्हणून यज्ञ शब्दाचा अर्थ खूप आहे. यज्ञ शब्दाचा अर्थ विष्णू, यज्ञ वै विष्णू, साक्षात विष्णू म्हणजे यज्ञ स्वरूप आहे. म्हणून आपल्या ब्रह्मदेवाने पहिल्यांदा त्यांची यज्ञेन यज्ञमयजंत देवस्थानी धर्मानी, सगळ्यांना मंत्र पुष्पांजली माहीतच आहे किंवा ऐकली तरी आहे. त्या यज्ञ पुरुषाची यज्ञाच्या द्वारा यज्ञेन यज्ञमय अयजंत देवा त्याची हे केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे, पूजन केलेलं आहे, त्याचं यजन केलेलं आहे. म्हणून यज्ञ शब्द, यज्ञ देवता मुख्य विष्णू आहे. म्हणून यज्ञो वै विष्णू अशी श्रुती झालेली आहे. यज्ञ शब्दाचा अर्थ आपल्या तुमच्या आमच्या ओळखीच्या शब्दांमध्ये जर सांगायचा आहे तर यज्ञ शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ कर्म असा आहे. म्हणून इथे काय आहे, वेदा ही यज्ञार्थम अभिप्रवृत्त. वेद मुळातच अभिप्रवृत्त, चांगल्या प्रकारे प्रवृत्त झाले. कशासाठी? यज्ञासाठी. म्हणजे सर्वश्रेष्ठ या जगात मानव देह धारण करून घेऊन आपल्यासाठी काय सर्वश्रेष्ठ कर्म वेदांनी सांगून ठेवलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी यज्ञाची, वेदांची निर्मिती झालेली आहे. सर्वश्रेष्ठ कर्म, इथे कर्म का सांगितलं? कर्माने तर खरं म्हणजे मोक्ष मिळत नाही, आपण सगळ्यांनी वाचलं आहे. कर्म हे मोक्षाचं साक्षात साधन नाही असे सर्व शास्त्र खूपदा सांगतात. आपणही खूपदा प्रवचनात ऐकलं असेल. परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदताई यांची प्रवचन ऐकल्यानंतर आपल्या एवढं तर लक्षात आलेलंच आहे की कर्म हे प्रत्यक्षरित्या आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून देण्यात येत नाही. ते परंपरेने आत्मज्ञान प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यकारी होतं. म्हणून कर्म हे आत्मज्ञानाचं सहाय्यकारी साधन आहे. आपल्या लक्षात आलं असेल सगळं, मला वाटतं सहाय्यकारी साधन आहे. ते म्हणतात वेदा ही यज्ञार्थ. म्हणून यज्ञ हा या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ कर्म असं घेऊन आपण आता त्याचा एक सरळ अर्थ घेऊ की मानवी देहधारी जीवाला त्यांनी या देहामध्ये येऊन सर्वश्रेष्ठ कर्म काय याची ओळख करून घ्यावी. ते त्याच्या हिताचं आहे, ते त्याचा उद्धार करून देणारा आहे. आणि म्हणून आता बघा, कर्म म्हटल्यानंतर थोडस आता डायल्यूट झालेलं आहे सगळं, बरं का. यज्ञ म्हणजे ते स्थूल यज्ञ करत बसण्याचे किती लोकांना अधिकार आहे. आपण कुठे कुठे यज्ञ करतो नेहमी, पण यज्ञामध्ये जर कर्म म्हटलं तर हा मानव देहधारी 24 तास कर्माशी निगडीत आहे. 24 तास नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. गीता सांगते ना आपल्याला, क्षणभरही तुम्ही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून क्षणभर तुम्ही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, मग कर्म तर करत राहावंच लागणार आहे. नाही देह मृता शक्यम त्यक्तुम कर्माणि अशेषता. पुढे 18व्या अध्यायात गीता सांगते आणखी आपल्याला कर्म त्यागणं शक्यच नाहीये. म्हणून ज्या अर्थी आपल्याला कर्माशी हे संपूर्ण जीवन क्षण क्षण आपला निगडीत झालेलं आहे, तर ते कर्म, त्या कर्मातलं श्रेष्ठ कर्म कोणतं आहे हे बाबांनो जाणून घ्या की तुम्हाला या कर्माच्या कसाट्यातून बाहेर पडता येईल. आणि या कर्मानुबंधीने मनुष्य लोके जे आहे आज आपल्याला प्राप्त झालेलं, याच्या बंधनातून आपण सुटून जाऊ शकू. म्हणून सगळे वेद जे प्रवृत्त झालेले आहे ते तुम्हाला
श्रेष्ठ कर्म काय आहे हे सांगण्यासाठी झालेले आहे, ज्यामुळे ते श्रेष्ठ कर्म करून ते कर्म करून कर्माच्याच बंधनातून आपण बाहेर पडू शकतो. वेदो यज्ञार्थामध्ये प्रवृत्त, असं ते फार सुंदर रचना सांगितलेली आहे. मुद्दा काय सांगायचं इथे आपल्याला लक्षात घ्यायचं की चारही वेदांमधून या चार वेदांचे जे कोणी अधिकारी वर्ग असतील आणि चार वेदांतर्गत ज्या ज्या प्रजेची निर्मिती झालेली आहे त्या सर्व प्रजेला त्यांना जीवनात कुठलं श्रेष्ठ कर्तव्य कर्म आहे याची ओळख करून देण्यासाठी वेदाची निर्मिती आहे. म्हणून ते म्हणतात वेद दोही यज्ञार्थम अभिप्रवृत्त कालानुपूर्व विहिताश्य यज्ञ. आणि यज्ञ म्हटल्यानंतर आता दुसरी एक गोष्ट आणखी येते. आज ही प्रस्तावनाच होईल बरं का, आम्ही सांगून ठेवतो, कारण काय एका विषयामध्ये दुसरा विषय येतच असतो, त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण केल्याशिवाय पुढे जाता येत नाही आपल्याला. यज्ञ म्हटल्यानंतर ते आहुती टाकणारे चार लोक आपल्या समोर दिसतात. त्या चार लोकांना डोळ्यासमोर ठेवून हे चार वेद झालेले आहेत, लक्षात ठेवायचं. त्यांची नावं आहेत. ऋग्वेदाची आहुती टाकणारा जो आहे किंवा ऋग्वेदामधल्या मंत्रांचं उच्चारण करून जो आहुती टाकतो त्याला होता म्हणतात. तो होता आहे. यजुर्वेदाच्या तिथे बसून यजु मंत्रांची आहुती टाकणारा जो आहे तो अध्वर्यू म्हणतात त्याला. म्हणून यजुर्वेदाला अध्वर्यू वेद सुद्धा म्हणतात. कुठे वाचायला आपल्याला मिळेल तसं अध्वर्यू वेद. तिसरा सामवेदाचा सामगान करणारा आहे तो उद्गाता, गाणच करतो तो उद्गाता. आणि चौथा जो आहे मात्र तो त्याला ब्रह्मा म्हणतात. तो फार वेगळा आहे बरं का. तो ब्रह्मा, त्याची स्थितीच फार वेगळी आहे वेदांमध्ये. तो ब्रह्मा चारी वेदाचा ज्ञाता असावा लागतो. आहे तो शेवटच्या अथर्व वेदाचा हे करणारा, पण अथर्व वेदासहित उपवरचे जे तीन आहे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, ह्या सगळ्या वेदांच्या मंत्राचा तो ज्ञाता असावा लागतो. आणि अशा रीतीने हे जे चार जे झालेले आहे यज्ञाचे, त्यांना ऋत्विक शब्द आहे. ऋत्विक आहुती टाकणारे, समजण्यासाठी घेऊन घ्या. ऋत्विक आहुती टाकणारे, ते ऋत्विक जे आहे, हे ऋत्विक जे आहे हे आपापलं कार्य त्याप्रमाणे करतात. आणि तो ब्रह्मा जो आहे मात्र त्याला सगळ्याच वेदाचं ज्ञान असावं लागतं. कोणतीही आहुती येऊ द्या, कोणतेही वेदाची येऊ द्या, तो टाकतो त्याच्यामध्ये ब्रह्मा. अशा रीतीने हे चार हे झाले, चार वेदाचे हे चार हे झाले. अशा रीतीने ही यज्ञ संस्था उदयाला आली. ही यज्ञ संस्था त्रेतायुगात युगाला आली, कारण सत्ययुगामध्ये यज्ञ करण्याची आवश्यकताच पडली नाही कोणाला. आपण म्हणाल का नाही आवश्यकता, यज्ञ तर सृष्टी निर्मिती झाली. यज्ञ प्रजा सृष्टवा पूर्वाच्या प्रजापती, हे यज्ञासहित मी सृष्टी निर्माण केली. मग का सत्ययुग नव्हतं का त्यावेळेस? होतं, पण यज्ञ कोणाला करावा लागणार आहे? यज्ञ कोण करतो आहे? यज्ञ हे श्रेष्ठ कर्म आहे. मग कर्माच्या बंधनात जो पडलेला आहे त्याला श्रेष्ठ कर्म काय हे जाणून शास्त्राने सांगितलेल्या नियमाप्रमाणे कर्माच्या बंधनातून सोडून घेण्यासाठी एक वेगळ्या कर्माची जी योजना केली आहे त्याला श्रेष्ठ कर्म असं म्हणतात. त्यांच्यासाठी हे आहे. आणि सत्ययुगामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की सगळे शास्त्राचं परिपालन करणारे होते. यज्ञ करायचे, करत नव्हते असं नाही आहे, पण त्यांना कर्माच्या कचाट्यातून सुटण्याचं नव्हते, ज्ञानीच होते हो सत्ययुगामध्ये. हो, सगळे निमूटपणे वेदांमध्ये जसं सांगितलं आहे तसं त्यांचं आचरण होतं. त्यामुळे त्यांना दुःखाची काही हे नव्हते. पण पुढे मग त्याच्यामध्ये अविद्येने प्रवेश केला. त्रेतायुग लगेच सुरू झालं. त्रेतायुगामध्ये खूप मोठी, म्हणजे त्या दुसऱ्या वेदाचा यजुर्वेद, त्रेतायुगामध्ये भयंकर त्याचा प्रसार झालेला सगळा. कारण यजुर्वेद मुळातच सगळ्या प्रकारच्या ज्ञान सांगणारे जे ऋग्वेदामधले मंत्र आहे त्या ज्ञान मंत्रांचा क्रियात्मक भाग जो आहे तो यजुर्वेदामध्ये आलेला आहे. आणि तो त्रेतायुगामध्ये त्याचा विकास झाला. आणि सगळ्या यज्ञ संस्था त्रेतायुगामध्ये विकसित पावलेल्या आहेत. वशिष्ठ ऋषींनी रामाला हे सगळं त्यामध्ये सांगितलं आहे. योग वशिष्ठामध्ये आपण कोणी वाचलं असेल तर आपल्या लक्षात येईल. सगळ्या प्रकारच्या यज्ञ संस्था त्रेतायुगामध्ये आलेल्या आहेत.
ह्या सगळ्या यज्ञ संस्थेचं वर्णन यजुर्वेदातील शतपथ ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदाचा तो ब्राह्मण ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सगळे वर्णन आलेलं आहे व्यवस्थित. कोणाला जर माहिती असेल त्यांनी तो बघू शकता. आता आहे की नाही त्याची प्रिंट अवेलेबल माहित नाही मला त्याचा, ते त्याच्यामध्ये आहे. कारण काय आहे की ज्ञान सत्ययुगामध्ये सगळे ज्ञानी होते, पण तो अज्ञानीने जसा प्रवेश केला काही लोकांच्या हृदयात, त्यांना सांगणं भाग पडलं हो परमेश्वराला की तुमच्या हृदयामध्ये जे अज्ञान शिरलेलं आहे त्यामुळे तुमचे कर्म बिघडून गेलेले आहेत, ते विहित कर्म होत नाही आहेत, ते अधर्माचरणाकडे चाललेले आहेत. आणि अधर्माचरण एकदा घडलं की सुखदुःखासाठी तुम्हाला निर्णय देह घ्यावे लागतील आणि तुम्हाला जन्ममरण परंपरेमध्ये कायमचं अडकून पडावं लागेल. आणि म्हणून त्रेतायुगामध्ये या सगळ्या यज्ञ संस्थांचा विकास झाला. हरवेदाची शिकवणाची जी सर्वसाधारण प्रजेमध्ये ज्या आचरणाच्या नियमाची हे सुरुवात झाली, ती सत्ययुगात अगदी विहित कर्माचरणच आचरण होतं. आता पुढे मात्र या त्रेतायुगामध्ये अज्ञानाचा प्रवेश झालेला असल्यामुळे या विहित कर्माचरणावर अधिक भर देण्यात आला आहे, की जेणेकरून निषिद्ध कर्माचरण जीवाच्या हातून घडणार नाही आणि त्याला मानव देह मिळून सुद्धा तो मुक्तीच्या आड ते त्याचं अज्ञान येणार नाही. ही एक खूप मोठा उद्देश ठेवून ते त्या त्रेतायुगामध्ये त्याचा विकास झालेला आहे. मग आता यज्ञ म्हटले म्हणजे यज्ञाचं जे काही सगळं अधीन आहे ते तर सगळं कालशास्त्राच्या अधीन आहे. यज्ञ हे कालशास्त्राच्या अधीन आहे, ते दिलेलंच आहे. कालानुपूर्व विहिताश्च यज्ञ. काळशास्त्र म्हणजे काय, मी यज्ञ जे आहेत हे करायचा काळ निश्चित असतो. तर केव्हाही उठून यज्ञ सुरुवात केली असं नाही आहे. नित्य नैमित्तिक यज्ञ सोडून द्या, त्याचा भाग नाही म्हणत. हे जे यज्ञ जे आहेत विशेष करून ज्याचा उल्लेख इथे यज्ञ म्हणून केलेला आहे त्याचा विशिष्ट काळ दिलेला आहे. आपण बघा ना, आता थोडस एकच उदाहरण देतो म्हणजे आपल्याला लक्षात. पूजा करायची म्हणजे काळ आहे ना त्याचा. अगोदर स्नान करावंचं कर्म करावं लागतं, शुद्ध व्हावं लागतं. मग भगवंताचे जे हे राहण्याची जी जागा आहे ज्याला देवघर म्हणतो ते स्वच्छ करून घ्यावं लागतं आणि नंतर मग पूजेला सुरुवात करावी लागते. या इतक्या अगोदरच्या काळामधले क्रिया झाल्यानंतर पूजेचा काळ निश्चित होतो. आहे ना, बरोबर लक्षात येते सगळ्यांच्या. तसे यज्ञामध्ये सगळे आता काळाचं निश्चित करायचे म्हणजे काय झालं, काळ तर प्रचंड आहे. 54 टप्पे आहे काळाचे. पुढे केव्हा तरी एखाद्यास त्याचा उद्धृत करू आपण. 54% आहे काळाचे. शेवटचा कल्प, शेवट जो आहे तो. मग आता तुम्ही यज्ञ करायचा आहे तुम्हाला, तर ह्या 54 काळाच्या टप्प्यातून काहीतरी एक वेळ आपल्याला निवडावी लागेल. म्हणून ते कालानुपूर्वविहिताश्च यज्ञ. काय ठरवावं लागतं आणि का ठरवायचं ते हे सगळं ज्योतिष शास्त्रात येते. म्हणून वराहमिहिर नावाचे ज्योतिष शास्त्रज्ञानी ते तस्मात तस्मात इदम काल विधान शास्त्र, त्यांनी काळ विधान शास्त्र शोधून काढलो. ज्योतिष शास्त्र शोधाच्या मागे हा उद्देश होता. यो ज्योतिषम वेद स वेद यज्ञान. म्हणून जो ज्योतिष जाणतो तो यज्ञाचं जे काही विज्ञान आहे ते तो जाणतो, तो यज्ञच जाणतो. वेद यज्ञान, यज्ञालाच तो जाणतो पूर्ण. थोडक्यात म्हणजे त्या वराहमिहिर नावाच्या ऋषींनी शास्त्रज्ञांनी ज्योतिष आहे, अत्यंत प्रसिद्ध ज्योतिषी आहे. ज्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला त्यांना तो माहित आहे. वराहमिहिरचे सिद्धांत आहे, खूप मोठे त्याचे पुस्तक आहेत ते. तर त्यांनी हे निश्चित केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला हे वेद आता तुम्हाला सगळ्यांना यज्ञ करायला सांगणार आहे. यज्ञानेच तुमची सुटका करून घ्यायची आहे, म्हणजे कर्माने, बरं का, लक्षात ठेवा. कारण तुम्ही कर्माच्या जाळ्यात अडकलेले आहात हो. कर्माच्या जाळ्यात अडकलेले असल्यामुळे कर्मानेच कर्माला तोडायचं आहे. लोहा लोहे को काटता है, हिंदीमध्ये म्हण आहे ना सगळ्यांना. ती एक पद्धत वापरून या जीवाला कर्माच्या जाळ्यामधून बाहेर काढायचं आणि त्याच्या आत्मस्वरूपाच्या सिंहासनावर त्याला बसवून त्याचा आनंदाचा अभिषेक त्याच्यावर करायचा. यासाठी जीवाने काय करायचं याचं पूर्ण विधान जे दिलेलं आहे ते या यज्ञ संस्थेमध्ये आलेलं आहे. त्याला विहित कर्माचरण असं एक मोठं नाव आहे दिलेलं. आणि त्यामुळे या वराहमिहिरचे अनंत उपकार आहे आपल्यावर. ज्योतिष शास्त्र शोधून काढलं. सूर्य अमुक अमुक नक्षत्रात असताना अमुक अमुक यज्ञ करा. आता आलं की नाही पंचायत. मग सूर्याचं त्या नक्षत्रात केव्हा जातो हे शोधावं लागेल ना. मग ते वराहमिहिरने केलेलं आहे ते सगळं. चंद्र या राशीत असतानाच अमुक अमुक यज्ञ करा. मग तो राशीतून केव्हा फिरतो, त्या राशी म्हणजे नक्षत्रातून केव्हा जाणार वगैरे शोधून काढावं लागलं सगळे. आणि भगवंताने हे त्यांचे दूत पाठवले याच्यासाठी.
त्यांनी हे सगळं शोधून काढलं आणि हे ज्योतिर्विज्ञान शोधून काढलेलं आहे. त्याच्यामध्ये यज्ञाचा काळ दिलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष जाऊया यजुर्वेदाकडे, ज्यामध्ये आपलं हे उपनिषद अंतर्भूत होते. यजुर्वेदाच्या कृष्ण यजुर्वेदामध्ये त्याचा अंतर्भाव होतो. आपल्या जो उपलब्ध जो टाइम आहे त्या टाइम मध्ये आपण थोडी ही माहिती घेऊन घेऊ. म्हणजे आज आपला बऱ्यापैकी आपण काय म्हणतात त्याला प्रस्तावना जी आपण करून घेतली असं वाटेल आपल्याला. यजुर्वेद आपल्याला सांगितलं, आता वैशंपायन ऋषींना बोलवलं भगवान व्यासांनी आणि यजुर्वेदाच्या संहिता दिल्या. बरं का, मंत्र, संहिता, ब्राह्मण या सगळ्यां मिळून वेद निर्माण. आता सांगितलं मंत्र एक असतो, हे सगळे मंत्र एका ठिकाणी आले की त्याला संहिता म्हणतात. संहिता म्हणतात. संहिता म्हणजे मंत्रांचा समूह, बाकी काहीच नाही आहे. पण याच्यामध्ये नुसते मंत्रच आहे हो, त्याचं विवरण काहीच नाही आहे. ते मंत्र कशा करतायत, त्याचा विनियोग कसा करायचा, म्हणून सगळे मंत्र, त्याचा अर्थ, त्याचा विनियोग जे आलेले आहे ते सगळे पुढे ब्राह्मण ग्रंथामध्ये गेलेले. म्हणून संहिता आणि ब्राह्मण, मंत्र, संहिता, ब्राह्मण या सर्व याच्यामधून वेद तयार झालेले आहे. संहिता म्हणजे वेद मंत्र यांचा सगळ्यात शेवटचा जो भाग आहे, अंतिम भाग, सगळ्या वेदांच्या मंत्रांचा अंतिम भाग, त्याला वेदांत असं म्हणतात. कारण त्या अंतिम भागामध्ये त्या वेदाचा निर्णय झालेला आहे. फार मार्मिक मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी. ऋग्वेदाच्या ज्या संहिता आहे त्या संहिताचा अंतिम भाग जो आहे, त्या अंतिम भागामध्ये त्या वेदमंत्रांचा काय निर्णय आहे हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे निर्णय म्हणजे तात्पर्य, की त्या इतक्या मंत्रांना काय सांगायचं थोडक्यात सांगितलेलं आहे त्यांनी ते. आणि त्या वेदाच्या अंतिम भागाला वेदांत असं नाव आहे, त्यालाच दुसरं नाव उपनिषद असं आहे. म्हणून ऋग्वेदाचे जेवढे मंत्र आहे त्याचा अंतिम भाग जी उपनिषद झाली, त्यांना उपनिषद म्हटलं. ऋग्वेदाची उपनिषद, कौशितकी उपनिषद, ऐतरेय उपनिषद झालेले आहेत. ते आपण वाचाल त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. यजुर्वेदाची उपनिषद पुष्कळ आहे, यजुर्वेद खूप मोठा आहे. हा आहे आपला आता त्याच्यामध्ये भाग येतो. यजुर्वेदामध्ये 2 भाग पडले, शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद, तेही आपण पाहू थोडक्यात. त्याच्या अंतिम भागामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान प्रतिपादन करणारे जे मंत्रसमूह आहे त्यांना उपनिषद असं म्हणतात. उपनिषद शब्द मला वाटते मागच्या झालाय, तर त्याची व्याख्या पुन्हा सांगत नाही, आपल्याला माहित आहे असं गृहीत धरून मी पुढे जातो. त्याला उपनिषद म्हणतात. खात्रीने 100% अगदी तुमचा उद्धार होईल असं हे उपनिषदाचं ज्ञान आहे. 100% उपनिषद मंत्रांमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं आचरण सांगितल्याप्रमाणे जर आपण केलं किंवा त्याचा अर्थ सांगून घेतला तर हे 4 वेदाचा अंतिम भाग इथे उपनिषद झाली. यजुर्वेदाचे खूप उपनिषद आहे. बृहदारण्यक आहे, ईशावास्य उपनिषद आहे, हे आपलं कठोपनिषद आहे वगैरे. त्याच्यात पुन्हा शुक्ल आणि कृष्ण असे 2 भाग झालेले आहेत. अथर्ववेदाचे उपनिषद आहेत, सामवेदाची उपनिषद आहेत. त्यांची यादी बघून घ्या आपल्याला, किंवा प्रत्येक शंकराचार्यांनी भाष्यामध्ये छान केलेलं आहे. तुझे उपनिषद आहे हे त्या वेदाच्या कुठल्या भागातून आलेलं आहे. उपनिषद 2 प्रकारे आलेले आहेत. संहितेच्या शेवटी जे मंत्र आहे त्याच्यातून, आणि ब्राह्मण भाग जो आहे वेदांचा त्याच्यातले. म्हणून ब्राह्मणोपनिषद किंवा संहितोपनिषद असे जे आहे त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. माहिती आहे ही करून घ्यावी, आपल्याला लक्षात राहते आपण कोणत्या वेदाशी. ह्या पुढे आणखी एक गोष्ट केलेली आहे, म्हणजे वेदाचं सगळं तात्पर्य उपनिषदात. आणि उपनिषदही कधी कधी आपल्या आयुष्यात कुठे वेळ आहे आपण वाचतच नाही ना, कुठे वेळ आहे, वेळ नाही म्हणून व्हायचंच नाही काही. आणि म्हणून सगळ्या उपनिषदांचं किंवा सगळ्या वेदांचं तात्पर्य त्यांनी फक्त एकाच वाक्यामध्ये केलेलं आहे. त्याला 4 वेदांची 4 महावाक्य म्हणतात. लक्षात आलं आपल्या? 4 वेदांची 4 महावाक्य. त्या महावाक्यामध्ये संपूर्ण वेदाचं तात्पर्य सूत्र रूपाने असं ठासून भरलेलं आहे. ऋग्वेदाचं प्रज्ञानम ब्रह्म आहे ना, सगळ्यांना माहित आहे ते. ऋग्वेदाचं प्रज्ञानम ब्रह्म ऐतरेय उपनिषदामध्ये आलेलं आहे ते. यजुर्वेदाचं अहम ब्रह्मास्मी बृहदारण्यक उपनिषदामध्ये हे आलेलं आहे. सामवेदाचं तत्वमसी छांदोग्य उपनिषदामध्ये आलेलं आहे. आणि अथर्ववेदाचं अयमात्मा ब्रह्म मांडुक्य उपनिषदात आलेलं आहे. आता हे 4च वाक्य झाली, आणि या वाक्यामध्ये इतका अर्थ भरलेला आहे. जसं ते एक उदाहरण देतो,
हे अणूचे स्फोट होतात की नाही बघा बरं. तो अणू किती आहे दिसत नाही आपल्याला डोळ्याने, पण त्या अणूचा ज्यावेळेस स्फोट होतो त्यामध्ये प्रचंड ऊर्जा ते रिलीज करतो आणि किती म्हणजे विध्वंसच आहे करतो. आता त्या दिसत नसलेल्या अणूमध्ये एवढी शक्ती कशी काय जाऊन बसलेली आहे, पण आहे की नाही आपल्या अनुभवामध्ये. अनुभव आमचे प्रयोग झाले आहे ना हिरोशिमा नागासाकीवर, आपल्याला सगळ्यांना माहित आहे किती तिथे मानव जातीचा संहार झाला, हे सगळ्यांना माहित आहे. सगळे हादरले त्याच्यानंतर विश्वामधले सगळे, नाही का. आणि काय काय केलं आपल्या सगळ्यांना माहित आहे, तो वेगळा भाग आहे, तिकडे जाऊ नये आपण. मुद्दा काय लक्षात घ्या की अर्थ जो आहे ना तो वेदांमध्ये विस्तृत आलेला आहे. पूर्ण वेदांमध्ये प्रत्येक वेदांच्या उपनिषदामध्ये त्याचं सार आलेलं आहे, आणि या साराचं सार फक्त एकाच वाक्यात आलेलं आहे. आता हे जे 4 वाक्य म्हटलेले आहेत, आता बघा ही प्रस्तावना आपण का बोलली, आपण ज्या वेदाच्या शाखेचा उपनिषदाचा अभ्यास करतो आहे त्याचं महावाक्य आपल्याला आपल्या लक्षात ठेवावं लागेल, आणि ते समोर, कारण त्यामध्ये तो पूर्ण सार तिथे भरलेला आहे. आणि त्या वेदाच्या अंतर्गत आलेली जी उपनिषद आहे ते उपनिषद सगळे उपनिषद त्या वेदाचं जे महावाक्य आहे त्याच्या अर्थाच्या भोवती फिरणार आहे. म्हणजे आपलं यजुर्वेद घ्या, यजुर्वेदाचं महावाक्य बृहदारण्यकामध्ये अहम ब्रह्मास्मी असं आहे. मग नंतरची जी उपनिषद आहे ते सगळेच्या सगळे उपनिषदाचा अर्थ अहम ब्रह्मास्मी भोवतीच फिरतो आहे. अहम ब्रह्मास्मी भोवती फिरतो आहे. आणि याचा प्रत्यय आपल्याला त्यावेळेसचे ते हे जे आहेत ना आपले ते मंत्र वाचताना आपल्याला लक्षात येतोय. स्पष्टच आहे हो, कारण त्यांचं ध्येय तेच आहे. यजुर्वेदाचं ध्येय अहम ब्रह्मास्मी समजून सांगायचं, असं आपण आता त्या भाषेत म्हणूया. यजुर्वेदाचं ध्येय अहम ब्रह्मास्मी कळून आलं पाहिजे त्यांना. ऋग्वेद तुम्हाला प्रज्ञानम ब्रह्म समजून सांगतो आहे. सामवेद तत्वमसी तेवढंच सांगतोय, ते तू आहेस एवढंच सांगतोय. आणि नंतर हे सगळे अनुभव येतो तेव्हा मांडुक्य उपनिषद घोषणा करते, अयम आत्मा ब्रह्म, हा माझा आत्मा ब्रह्म आहे. फार अप्रतिम रचना आहे केलेली वेदांची. समजून घेण्यासाठी खरोखरच म्हणजे बुद्धी सूक्ष्म हवी एवढंच म्हणू शकतो, बाकी काय आहे. आणि हे 4 वेद, 4 वेदाची 4 उपनिषद, 4 वेदाची 4च उपनिषद नाही, 4 वेदामध्ये त्यांच्या अंतिम भागाच्या अर्थामध्ये अनेक उपनिषद झाली. 110 उपनिषद आहेत असं आता सध्या म्हणतात. काही लोकांनी संशोधन करून 250 उपनिषद आहे असाही शोध लावलेला आहे. पैकी 110 उपनिषदांच्या संहिता म्हणजे मंत्रभाग जो आहे तो, आणि त्यांचे ब्राह्मण भाग, हे काही उपलब्ध आहे, सगळे नाही आहे, सगळे उपलब्ध नाही. काही एक मंत्राची उपनिषद आहे, 3 मंत्राची आहे. एक मंत्राचं उपनिषद हरे राम 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 हरे, एकच मंत्राचं उपनिषद आहे. पण अर्थाने अनुस्फोट जेवढं होऊन जेवढं हे होतं ना तेवढी ऊर्जा आहे त्यामध्ये. आणि आपल्याला वेदांशी जोडून देतं. वेद परमेश्वराच्या मुखातून आले आहे, म्हणून त्या एका वाक्याच्या अर्थाचं आपण चिंतन करू तर आपण परमेश्वराशी आपली डायरेक्ट लिंक स्थापन झालेली असते. आता आपण कठोपनिषदाचं अध्ययन करणार आहात काय 2-3 दिवसापासून जे काही सुरू होईल आपलं, ते आपण अखंड रित्या यजुर्वेदाचे जे पुरस्कर्ते आहेत 2 म्हणू आपण, ते आता याज्ञवल्क्य ऋषी म्हणू आणि हे तुमचे वैशंपायन ऋषी, हे दोन्ही, आणि यांचे गुरु असलेले जे आहेत ते आपले भगवान व्यास, या सगळ्यांशी आपला संबंध प्रस्थापित होत राहील. यांची संबंध म्हणजे त्यांच्या त्या स्थूल शरीराशी नाही, त्यांनी जी ज्ञानराशी प्रस्तुत केलेली आहे त्या ज्ञानराशीशी आपण जोडले जाऊ. आणि ह्या सगळ्या ज्ञानराशी परमेश्वराशी जोडलेले असल्यामुळे आपला अप्रत्यक्षरित्या आपण त्या महान आपला परमपिता तो परमेश्वर जो आहे, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, त्याच्याशी आपला संबंध जोपर्यंत अभ्यास करत आहोत तोपर्यंत जोडला. हे महत्व आहे त्याच, महावाक्यांचं महत्व आहे. म्हणून आपण आता मी प्रयत्न करतो काही त्यातले मुद्दे उद्या आपण त्याचा अभ्यास करू, थोडासा तिथे जोडल्या जातील त्याच्या अर्थाशी. पण निश्चित आहे रचनाच तशी केलेली आहे. 4च महावाक्य का 4, एवढं अनंतावयी वेदा म्हटल्यानंतर त्याच्यातून 4च महावाक्य शोधून काढली हो फक्त. याचाच अर्थ असा आहे की त्या 4 महावाक्यांमध्ये 4ही वेदाचं तात्पर्य अत्यंत सूत्र रूपाने अल्पक्षरम असंदिग्ध सारवत विश्वतोमुखम अशा प्रीतीने
भरलेलं आहे त्याच्यामध्ये ठासवत. अशी ही रचना आहे. अशा रीतीने हा यजुर्वेद आहे. यजुर्वेदाचे 2 भाग आहे. आपण जास्तीत जास्त पोर्शन करू, थोडा राहिला तर उद्या घेता येईल आपल्याला. यजुर्वेदाचे 2 भाग. आपण मूळच म्हणजे काय म्हणतात त्याला, आपलं हे जे आहे यजुर्वेदावर कॉन्सन्ट्रेट करू. फोकस आपलं जे आहे ते विचाराची दिशा यजुर्वेदाकडे नेऊ. यजुर्वेद, कारण आपलं उपनिषद कृष्ण यजुर्वेदामधून आलेला आहे, म्हणून त्या कृष्ण यजुर्वेदाच्या त्या उपनिषदामध्ये ज्याचा आपण अभ्यास करणार आहात त्यावर कशाची छाया पडलेली आहे ते आपल्याला लक्षातच घ्यावं लागेल. मुख्य यजुर्वेद आहे तो 2 विभागामध्ये आहे. त्याला शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद म्हणतात. त्याची कथा थोडक्यात पाहू, मग नंतर राहिलेला आपण उद्या त्याचा विचार करू. भगवान व्यासांनी वैशंपायन ऋषींना बोलवलं, त्यांच्याकडे सगळे यजुर्वेद संहिता सोपवली. जा तुम्ही तुमचं गुरुकुल स्थापन करा, शिष्यमंडळी तुमची ऋषीमुनी जे आहेत ते जमवा आणि त्यांना ह्या वेदाच्या ज्ञानाचा प्रसार करा. त्यांनी त्यांचे पुढे ते, कारण पूर्वी वेद मंत्र कंठस्थ राहायचे, पण काही लिखाण नव्हतं, वया पुस्तकं अशी काहीच नव्हती पूर्वी. ते सगळे वेद कंठामध्ये हे ध्वनी रूपाने त्यांची जोपासना केली गेलेली आहे, आणि म्हणून ते प्रकटही ध्वनी रूपातच झालेले आहे बरं का. आणि म्हणून ते तसेचे तसे म्हणायचे असतात. वेदाच्या संहिता ज्या आहेत त्याच्यामध्ये गडबड करून अजिबात चालत नाही असं शास्त्र सांगतं. यजुर्वेदामध्ये शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद, वैशंपायन ऋषींना यजुर्वेदाची आज्ञा दिली, सगळी मंत्र संहिता त्यांच्या स्वाधीन केली. ते आले आपल्या आश्रमामध्ये वैशंपायन ऋषी, त्यांचा भाचा, त्याचं नाव प्रसिद्ध आहे आपल्याला माहित आहे, याज्ञवल्क्य. वैशंपायन त्याचे मामा होते, वैशंपायन ऋषी त्याचे मामा होते. सगळे गुरुकुलामध्ये बसलेलेच राहायचे. आणि वैशंपायन म्हणजे अत्यंत खूपच विद्वान. त्यांच्या विद्वत्तेची काय आपण हे करायचे, इतके विद्वान होते की त्यांच्याबद्दल बघा काय काय म्हटलेलं आहे शास्त्राने. 1-2-3 विशेषण मी मुद्दामून लिहून आणलेले आहेत, म्हणजे आपल्या सगळ्यांना आपल्याला वैशंपायन काय हे कळले पाहिजे. वैशंपायन ऋषीचं जे आहे, वैशंपायन ऋषी यांना व्यासाचे प्रधान शिष्य ही पहिली पदवी आहे. ते व्यासांचे प्रधान शिष्य होते, कारण या प्रधान शिष्यांनी भगवान व्यासांनी जे महाभारत लिहिलं त्या महाभारताचा अर्थ राजा जन्मेजय याला अगदी बरोबर तसाच तसा समजून सांगितला. त्या कालीनची ही घटना आहे बरं का. जन्मेजय होता जो राजा जन्मेजय, आणि हे वैशंपायन ऋषी कर्मकांडाचे आचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत, प्रसिद्ध आहे. अत्यंत कर्माचं सूक्ष्मातिसूक्ष्म विवरण त्यांनी आपल्या वाङ्मयामध्ये निर्माण केलेलं आहे. असे वैशंपायन ऋषी मान्यता प्राप्त सर्वश्रेष्ठ शिष्य व्यासांचे, आणि ज्ञानाच्या बाबतीत कुठेही कमतरता नसलेले असे ते ऋषी. एक दिवशी थोडस त्यांचं याज्ञवल्क्य त्यांच्या आश्रमातच होते. भांडण झालं कशामुळे, ऋषीमुनी जरी होते तरी प्रारब्ध सगळ्यांचं असतेच शेवटी, नाही का. प्रारब्ध काम करतं, आणि प्रारब्धात काही प्रसंग आले असतील. याज्ञवल्क्य ऋषीशी काही वादविवाद झाला, भांडण झालं. आता याज्ञवल्क्य ऋषी प्रखर तेजस्वी, त्यांच्यापासून एक वेद उदयाला आला, शुक्ल यजुर्वेद, म्हणजे त्यांचं ज्ञान किती अगाध असलं पाहिजे. भांडण झाले दोघांचे. भांडणामध्ये काय, सर्वसाधारण अहंकार काम करत असतो, जास्त जास्त अहंकार काम करतो, आणि भांडणं ज्या तत्वासाठी होतात ते तत्व बाजूला पडतं. ते झालं, दोघांचे भांडणं झाले. त्याचं पर्यवसान इतकं झालं की वैशंपायन ऋषींनी रागात येऊन त्याला सांगितलं, मी जे तुला आतापर्यंत शिकवलं ना ते वापस करून दे मला, तू ऐकत नाही ना माझं. बरं, याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले, ठीक आहे, तुमची अशीच जर आज्ञा आहे तर हे घ्या, मी तुम्हाला जे काही तुम्ही मला आजपर्यंत शिकवलं हे मी तुमच्या पुढे इथे हे करतो. आणि त्यांनी ते ओकलं, असं म्हणतात. ओकलं याचा अर्थ ते ज्ञान सगळं तिथे त्या आश्रमात सोडून दिलं. त्यांचे तिथं तैत्तिरीय ऋषी होते त्यांच्या आश्रमामध्ये. त्या ऋषींनी ते तैत्तिरीय ऋषींनी पक्षाचं रूप घेऊन ते ज्ञान सगळं ही आख्यायिका आहे बरं का, लक्षात ठेवायचं. याला असं फार तर्कावर याची चिकित्सा नसते करायची, ते घेऊन घेतलं ते ज्ञान, आणि एक मोठी संहिता निर्माण झाली, तैत्तिरीय संहिता. ते कृष्ण यजुर्वेदाची संहिता म्हटल्या जाते, प्रधान संहिता. तैत्तिरीय उपनिषद निर्माण झालं, खूप सुंदर आहे तैत्तिरीय उपनिषद, आपण जर वाचलं तर. आणि ते यांच्यामध्ये याज्ञवल्क्य ऋषींनी आश्रम सोडला,
गेले आणि सूर्याची उपासक होते हो. त्यांनी सूर्याची उपासना केली. उर्वरित भाग मी उद्या आणखी थोडासा तपशील सांगेल. आणि त्यांनी त्या सूर्याला वरच मागितला सगळं, की मला हे ज्ञान जे यजुर्वेदामध्ये आलेलं आहे त्याचा अधिक प्रसार करण्यासाठी मला तुमच्याकडून काही स्फुरण होऊ द्या. म्हणून सूर्यापासून जे स्फुरण झालं तो शुक्ल यजुर्वेद झालेला आहे. त्याला शुक्ल यजुर्वेद म्हणतात. त्याच्या शाखा किती आहे, त्या कृष्ण यजुर्वेदाच्या शाखा किती आहे त्याचा आपण तपशील सगळं उद्या पाहूया. आणि हे इथपर्यंत कथा यासाठी सांगितले की ते निघून गेले आश्रमातून आणि त्याची सूर्याची उपासना करून स्वतंत्र एक प्रखर ज्ञान ज्याच्यामध्ये आहे असा यजुर्वेदाचा तो एक भाग, शुद्ध भाग आहे, त्याला शुक्ल म्हणजे शुद्ध, तो भाग त्यांच्याकडे सूर्याने दिलेला आहे. परमेश्वराची योजना आहे, यामध्ये आपल्या काही तर्क काम करत नसतात. जसं आहे तसं स्वीकारणे, श्रद्धेने स्वीकारणे एवढंच आपल्या हातात आहे. अशा रीतीने हा यजुर्वेदाचे 2 भाग झाले, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. त्यामध्ये आपलं उपनिषद कृष्ण यजुर्वेदामधला आहे. प्रस्तावना एवढी आपल्याला बघावी लागली. आता आपला संबंध कशाशी आला, अहम ब्रह्मास्मी या यजुर्वेदाच्या महावाक्याशी आला आणि कृष्ण यजुर्वेदामध्ये जी तैत्तिरीय संहिता जी आहे त्या संहितेतील मंत्रांशी येणार आहे. ते आपण कसं आहे ते सगळं उद्या त्याचे तपशील पाहू. आज इथे आपण बरंच चिंतन केलं, हे प्रस्तावरूप चिंतन आहे. उद्या आपण त्या कठोपनिषदामध्ये काय कसल्या प्रकारचं सूर्याचं तेज त्यामध्ये आहे त्याचा थोडक्यात विचार करूया. आणि माझ्या बुद्धीला जेवढं काही पेलवेल तेवढं मी आपल्या समोर तिथे ते सांगण्याचा प्रयत्न करीन. आज प्रार्थना करू सूर्यदेवालाच आपण की उद्या आम्हाला ते सांगण्यासाठी सगळं ते तेज जे आहे ते आमच्या बुद्धीत येऊ दे. गायत्री मंत्र त्याचाच आहे हो, तयार झालेला. आणि त्यामुळे मला खात्री आहे की सूर्यदेव तथास्तु म्हणतील. एवढं इथे विवेचन करून मी वाणीला विराम देतो. कुंडली कवर्द हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.